श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुचरित्र. अध्याय 34. पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागले असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता त्याच्या भविष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्षे आहे. ती 12 वर्षे पूर्ण होण्यास आता फक्त 7 दिवस राहिले आहेत. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्वज्ञानी आहात, तरी कृपया आपण काही उपाय सुचवावा. तेव्हा पराशराने सांगितले, राजा, तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर. तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करीन. अल्पायुष्य माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घ आयुष्य होतो. तेव्हा 10 सहस्त्र रुद्रपाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्ष रक्षण होईल. तू विद्वान अशा 100 विप्रांना, ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलव. अशा ब्राह्मणाकरवी शंकरावर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल, तात्काळ कल्याण होईल. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1 सहस्त्र विद्वान ब्राह्मण बोलवले. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1 सहस्त्र विद्वान ब्राह्मण बोलवले. 100 कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला. त्याच रसाने पुत्राला 7 दिवस स्नान घातले. अशा प्रकारे 7 दिवस ईश्वराची आराधना केली. 7 दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली. त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली. हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला. त्याच्या दाढा मोठ्या होत्या. असे मोठे दूत तेथे आले. सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते. त्याने स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्र अक्षदा त्या मुलावर टाकल्या. ते दूत दूर उभे राहून पाहत होते. त्यांच्या हातात मोठे पाश होते. ते कुमारावर दुरून पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते. तोच हातात दंड घेतलेला शिवदूत त्यांना मारायला लागे. तेव्हा ते यमदूत भिवून पळाले. अशा रीतीने त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. रुद्र अध्यायाचा हा महिमा आहे. गुरुची, ब्रह्माची पूजा करावी, त्यामुळे यमाचे भय उरत नाही. म्हणूनच रुद्रावर श्री गुरूंची फार प्रीती आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 34 समाप्त. या अध्यायामध्ये आपल्याला एकच समजते की जर पूर्ण विश्वासाने आपण देवाला शरण गेलो तर देव मृत्यूतून सुद्धा आपल्याला बाहेर काढणार. म्हणून देवावर पूर्ण विश्वास ठेवा. गुरुचरित्राचे पारायण करा. श्री गुरु दत्तांच्या चरणी लीन व्हा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी